दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोखाडा येथे गेली 400 वर्षांपासून चालत असलेल्या आदिवासींची परंपरा म्हणजे जगदंबा माता उत्सव बोहाडा ही परंपरा आजही मोखाडा येथे सुरू आहे। होळीचा सण झाल्यानंतर 6 दिवसांनी हा बोहाडा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो। या बोहाडासाठी मुंबई, नाशिक, पालघर, गुजरात व बाहेरील राज्यातून भाविक आणि लोक मोठ्या उत्साहाने बोहाडा बघण्यासाठी येत असतात। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी येथील पोलीस बंदोबस्ताविषयी अधिक माहिती दिली आहे। होळीपासून मोखाडा शहरात 400 वर्षाची परंपरा असलेला बोहाडा सण किंवा उत्सव यात्रा सुरू होत आहे। या बोहाड्याच्या उत्सवासाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, ॲडिशनल एसपी श्री विनायक नरले आणि आदरणीय DYSP जव्हार विभाग श्री गणपतराव पेंगळे यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त उपलब्ध करून दिला आहे, मुख्यालय आणि इतर पोलीस स्टेशनचा। त्या अनुषंगाने आम्ही इथे चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे। मोखाडा शहरात बोहाडा उत्सवासाठी नाशिक, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येऊन इथली जी परंपरा आहे सोंगांची ते पाहण्यासाठी इथं प्रचंड प्रमाणात गर्दी होते। त्या गर्दीचं नियोजन आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि इथे व्यापारासाठी सुद्धा अनेक जिल्ह्यातून लोक येतात। इथे मोठ्या प्रमाणात पाळणे लागतात, इथे खेळण्यांचा आणि इतर वस्तूंची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होते। त्यांना सुद्धा इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकी पोलिसांची सुद्धा मदत घेतलेली आहे। आणि हा मोखाडा येथील बोहाडा उत्सव अत्यंत शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडू याची आम्हाला खात्री आहे। माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक श्री पालघर यांनी सुद्धा या मोखाड्याच्या जत्रेचा आढावा घेतलेला आहे आणि ते सुद्धा आम्हाला वारंवार यासाठी मार्गदर्शन करत असतात। तसेच सायबर संदर्भात जे गुन्हे होतात त्या संदर्भात माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक यांनी एक मोहीम राबवलेली आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने प्रत्येक गावागावात जाऊन सायबर गुन्हे कसे रोखता येतील आणि सायबर गुन्हे कसे घडतात हे आम्ही इथल्या स्थानिक जनतेला समजावून देऊन इथे सायबर गुन्हे पुढे होणार नाही किंवा इथे कोणाची फसवणूक होणार नाही या बाबतीत आम्ही कामकाज करत आहोत। तसेच बालहत्या किंवा अल्पवयात जे लग्न होतात, लहान मुलींचे लग्न होतात, त्याचवर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी माननीय बाळासाहेब पाटील साहेबांनी आम्हाला जे टास्क दिलेले ते आम्ही पूर्ण करत आहोत। आणि बालविवाह होऊ नये, कायद्याने त्यावर बंदी आहेच, पण ते होऊ नये त्याच्यासाठी जनजागृती करत आहोत। या बाबतीत आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे आणि हा बोहाडा अत्यंत शांततेने आणि समृद्धतेने पार पडेल आणि यातली परंपरा 400 वर्षाची परंपरा आहे ती योग्य रीतीने पार पाडली जाईल याची आम्ही काळजी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन घेत आहे। धन्यवाद। या उत्सवासाठी गावकरी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।